जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात व त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधीचे 3 प्रकार पडतात. स्वर संधी, एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास स्वर संधी असे म्हणतात. व्यंजन किंवा हल संधी, जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिले व्यंजन व दुसरे व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात, म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर. विसर्ग संधी, एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला विसर्ग संधी म्हणतात, म्हणजेच विसर्ग प्लस व्यंजन किंवा स्वर. बघा मग आपण आता स्वर संधीचे उदाहरणे पाहूया. देवालय, याच्यामध्ये देव अधिक आलय हे 2 शब्द आहेत का नाही? 2 शब्द. मग या 2 शब्दाबद्दल एकच शब्द तयार झाला, देवालय. बरोबर आहे. आपण उदाहरण बघितलं, देव प्लस आलय आहे का नाही? मग आता याच्यात बघूया आपण कोणते 2 स्वर एकत्र आले. स्वर संधीचं उदाहरण आहे ना हे? आहे का नाही? हो. बघा, देव याच्यामध्ये अ आलाय स्वर. कोणता आलाय शेवटी? म्हणजे पहिल्या वर्णाचा शेवटचा जो काही शब्द, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे? आ आहे का नाही? म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा जो काही स्वर आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला जो स्वर आहे, म्हणजे शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे स्वर असायला पाहिजे, कारण की स्वर संधीचा नियम आहे काय? स्वर अधिक स्वर म्हणजे स्वर किंवा अच संधी, दुसरं नाव आहे त्याचं. ठीक आहे. मग हे बघा, अस्वर आहे, आ स्वर आहे. बघा, दोन्ही स्वर अधिक स्वर काय झालं? स्वर संधी होती. माहिती आहे आपल्याला? या दोन्ही बद्दल काय होतं? एकच शब्द येतो आणि तो शब्द आहे आ, म्हणजे एकच वर्ण येतो. तो कोणता आहे? आ. बघा, महा अधिक ऋषी, महर्षी. देव अ आले शेवटी आणि इथं रू. बरोबर आहे. हे 2 स्वर एकत्र व्हायले, मग नवीन शब्द जो तयार होतो जोड शब्द तो देवर्षी. इथं काय व्हायलंय? संधी व्हायली. प्रजा अधिक ऐक्य, प्रजक्य. गो अधिक ईश्वर, गवीश्वर. किती अधिक एक, कित्येक. बरोबर आहे. तर हे असे काही उदाहरणं आपल्याला लक्षात ठेवायचे. देवालय, देव प्लस आलय. महर्षी, महा अधिक ऋषी. देवर्षी, देव अधिक ऋषी. प्रजक्य, प्रजा अधिक ऐक्य. गवीश्वर, गो अधिक ईश्वर. कित्येक, किती अधिक एक. कळलं का? हे बघा, आता ही जी काय ही उदाहरणे आपल्या लक्षात राहतात, पण अजून चांगली लक्षात जर राहायची असेल तर आपण काय केलं? एक कथा छोटीशी एक तयार केलेली आहे. रायरेश्वराच्या देवालयात, आता इथं देवालय आहे पण वाचताना देवालयात वाचायचं. बरोबर आहे. रायरेश्वराच्या देवालयात महर्षी, देवर्षी आले व प्रजक्य झाले, तसेच गवीश्वर सोबत कित्येक मावळे आले. हे एवढं आपल्याला 3 ओळी ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. मला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या महादेवाच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली होती. बरोबर आहे. मग त्याच्याशी रिलेटेड असं समजून आपल्याला काय करायचं? हे पाठ करायचे. बघा, रायरेश्वराच्या देवालयात महर्षी, देवर्षी आले व प्रजक्य झाले. आता आपल्या इकडे उदाहरणं बघा. हे देवालय आहे, महर्षी आहे, देवर्षी आहे, प्रजक्य आहे, गवीश्वर आहे, कित्येक आहे. आले का नाही ते शब्द? हे देवालय, महर्षी, देवर्षी, प्रजक्य, गवीश्वर, कित्येक. आलं का नाही? आलं ना? आता हे लक्षात ठेवायचं. अजून ही जी काही की आहे ही की पण लक्षात ठेवायची. दे म दे प्रग की. बघा, देवालय, महर्षी, देवर्षी, प्रजक्य, गवीश्वर, कित्येक. कळलं का? दे म दे प्रग की. मग म्हणा माझ्या मागे. दे म दे, दे म दे प्रग की. देवर्षी सांगा हे काय? हे हे प्रजक्य. हे हे म्हणजे आपल्याला किती उदाहरण लक्षात राहिलेत? 1 2 3 4 5 6. बघा, आता परत सांगा, पटपट सांगा. आता तुम्हाला स्वरसंधीचे उदाहरण ओळखता येतात का? बघा, स्वरसंधी, स्वर अधिक स्वर. आता बघूया आपण व्यंजन संधी, तिलाच हल संधी असं सुद्धा म्हणतात. यामध्ये एकत्र येणारे जे काही वर्ण असतो, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असू शकतो. बघा, एकदा स्वरसंधीचे आपण प्रकार पाहू. दीर्घत्व संधी, गुणादेश संधी, यनादेश संधी आणि वृद्धादेश संधी. आता घेऊया व्यंजन किंवा हलसंधी, म्हणजे व्यंजन संधीलाच हलसंधी असं सुद्धा म्हणतात.
याच्यामध्ये पहिला वर्ण व्यंजन असतो आणि दुसरा स्वर किंवा व्यंजन असू शकतो, म्हणजेच दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतोच. व्यंजन संधीची उदाहरणं बघा. शब्द आहे दिग्विजय. कसा तयार झाला? दिक प्लस विजय. त्यानंतर शरदकाल, शरद अधिक काल. जगन्नाथ, जगत अधिक नाथ. त्यानंतर बघा त, म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर त असेल आणि त्यामध्ये इतर व्यंजने जर मिळवली असतील, कशा प्रकारची व्यंजने असतील ती इतर अशी असतील बघा. त अधिक श किंवा ल असेल तर या श बद्दल, श किंवा ल बद्दल काय येतं? च येतो. च किंवा छ असेल तर याबद्दल च येतो बघा. हे ज किंवा ट असेल असल्यास ज किंवा ट येतो. ज असेल तर ज येतो आणि ट असेल तर ट येतो. आता व्यंजन संधी म्हणजे हे लक्षात ठेवायचे आपल्याला, व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन, आणि हे उदाहरण लक्षात ठेवायचे. आता ही उदाहरणं लक्षात ठेवताना आपल्याला इथं एक 2-3 ओळी दिलेल्या आहेत बघा. ही उदाहरणं लक्षात ठेवायची असतील तर हे वाक्य आपल्याला पाठ करायचे. दिग्विजय नावाचा राजा शरद कालामध्ये स्वतः जगन्नाथपुरीला शल चछ जट यांच्यासोबत गेला. बघा आता दिग्विजय हा एक शब्द आहे, त्याच्यानंतर शरदकाल, जगन्नाथ आहे बघा. दिग्विजय, शरदकाल, जगन्नाथ आणि त या व्यंजनापुढे येणारे ही जी काही व्यंजनं असतील तर होणाऱ्या जे काही संध्या आहेत, तर हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी हे 3 वाक्य आपल्याला पाठ करायचे आहेत. दिग्विजय नावाचा राजा शरदकालामध्ये स्वतः जगन्नाथपुरीला शल चछ आणि जट यांच्यासोबत गेला. कळालं का? बघा व्यंजन संधीमध्ये आपण उदाहरण घेतलं होतं शरद अधिक काल, शरदकाल. याच्यामध्ये एकत्र येणारे जे काही वर्ण आहेत, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन आहे. कोणते आहेत? हा द पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण क. बरोबर आहे. व्यंजन अधिक व्यंजन काय होते? व्यंजन संधी किंवा व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन, व्यंजन संधी. बघा आता याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का? हा पहिल्या वर्णातील शेवटचा जो काही पहिल्या शब्दातील जो शेवटचा वर्ण आहे द, या द चा काय झालाय? त झालाय आणि पुढच्या वर्णामध्ये मिसळला क झाले. काय झाले? मग आपला शब्द तयार होतो शरदकाल. काय तयार होतो? शरदकाल. हे जे काही व्यंजन संधी आहेत, व्यंजन संधीमध्ये जे उपप्रकार आहेत, तर त्याच्यामधला प्रथम व्यंजन संधीचं हे उदाहरण आहे, म्हणजे उपप्रकारातील आहे. तर आपल्याला सध्या फक्त बेसिक पाहायचंय. हे बघा आता आपण बघतोय विसर्ग संधी. यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो. बघा विसर्ग संधीचे काही उदाहरणं आपण बघूया. दुष्काळ. बघा विग्रह केल्यावर असं होतं दु अधिक काळ, निरंतर नि अधिक अंतर, अधपात अधपात, मनोरथ मनरथ, दुश्चिन्ह दु अधिक चिन्ह, भास्कर भा अधिक कर. आता हे जे काही शब्द आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. दुष्काळ, निरंतर, अधपात, मनोरथ, दुश्चिन्ह, भास्कर हे कोण्या संधीचे उदाहरणं आहेत? विसर्ग संधी. यासाठी ह्या 3 ओळी लक्षात ठेवायच्या आहेत. दुष्काळामुळे निरंतर अधपात होतो आणि मनोरथ पूर्ण होण्यावर दुश्चिन्ह निर्माण होते असे भास्कर म्हणतो. बघा दुष्काळ, निरंतर, अधपात, मनोरथ, दुश्चिन्ह आणि भास्कर अशा प्रकारचे शब्द आहेत. राहतील लक्षात? दुष्काळामुळे निरंतर अधपात होतो आणि मनोरथ पूर्ण होण्यावर दुश्चिन्ह निर्माण होतोय असं भास्कर म्हणतो. बघा दुष्काळ म्हणजे पाऊस नाही पडला तर दुष्काळ पडतो, माहिती आहे शेतीच्या बाबतीत विचार केला तर आपण. अधपात होतं म्हणजे नुकसान होतं आणि मग एखाद्या शेतकऱ्याचं एखादं मनोरथ असेल, काही काम करायचं असेल, त्याला आर्थिक पैशाची गरज असेल तर दुष्काळ पडल्यावर पूर्ण होईल का? ते नाही. म्हणजे ते पूर्ण होण्यावर काय निर्माण होतं? दुश्चिन्ह म्हणजे वाईट, म्हणजे त्या कमी शक्यता होते, त्याचं काम होईल का नाही सांगता येत नाही. कारण की दुष्काळ जर पडला तर शेतातील पिके जे असतात ती येणार नाहीत, निर्माण होते असं कोण म्हणतो? भास्कर. भास्करचं दुसरे नाव माहिती आहे तुम्हाला? भास्कर कशाचा समानार्थी शब्द आहे? सूर्य आहे. बरोबर आहे. याच्यावरून लक्षात ठेवायचंय. आणि यांचा विग्रह कसा केलाय आपण तो पण आपण इथं बघितलेला आहे. तर विसर्ग संधीचे सुद्धा अनेक उपप्रकार आहेत किंवा त्याचे प्रकार पडतात. आज आपण बघितलं स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. याची काही उदाहरणं आपण बघितलेली आहेत. ती कशी लक्षात ठेवायची ते सुद्धा आपण छोट्या छोट्या कथांच्या माध्यमातून बघितलंय. हे जर लक्षात ठेवलं तर संधी याबद्दल बेसिक माहिती आपल्याला मिळेल आणि मग डिटेलमध्ये त्याचा तुम्हाला अभ्यास करणे सोपे जाईल. मग शिकवलेला भाग पूर्ण कळाला का?